चोर दरवाजात एंट्री केली आहे. एकदम आतमध्ये आलो, पण या इथे डेड एंड आहे. शक्यतो कोणी जाऊ पण नका, कारण इथून खाली सगळी दरी आहे. मित्रांनो बघा, इथं पूर्ण घाण पाणी झालंय मित्रांनो. आणि ह्याच्यात हे बघा मित्रांनो, थोडी चूक. नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल. तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ निखिल. आज आपण जाणार आहोत एक भन्नाट बाईक राईड करण्यासाठी, आणि त्याचबरोबर आपण एक छोटासा ट्रेक पण करणार आहोत. तो असणार आहे घोसाळगडाचा. तर घोसाळगडाला जायचं कसं, मार्ग कोणता आहे, कोणत्या मार्गाने मी जाणार आहे, किती किलोमीटर आहे, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या बाईकवर भेटूया. चला तर मग निघूया. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण साधारणतः आत्तापर्यंत मी 20 किलोमीटर कवर केलं आहे अंतर. अजून 120-123 किलोमीटर बाकी आहे. थोडं आज अचानक ठरली माझी बाईक राईड आणि ट्रेक करायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी एकटाच बाईक राईड आणि ट्रेक करणार आहे. म्हणजे मी बाईक राईडचा अनुभव सोलो पहिल्यांदा घेतो आहे. चुकून बोबडी वाळाली माझी, सोलो जरा. तर सोलो बाईक राईड मी पहिल्यांदाच करतो आहे. ट्रेक मी केले ह्याच्या आधी सोलो, एकट्याने भरपूर ट्रेक केलेत. साधारण माझ्या अंदाजे मी एक 10-12 ट्रेक तर केले असतील सोलो. सोपे अवघड सगळे केलेत मी. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स पण मला चांगला भेटला होता त्यावेळी सोलो ट्रेकचा. आणि तेव्हापासून मला म्हणजे कळत गेलं की सोलो ट्रेक करणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो, आपण जेवढं म्हणतो तेवढं. कारण कॉन्फिडन्स खूप लागतो तुम्हाला सोलो ट्रेकसाठी. बाकी काय, आता मी चांदणी चौक सोडून पुढे आलो आहे, पौड वगैरे. आता आपल्या घोसाळगडाचं जे अंतर आहे पुण्यापासून, ते 140 ते 150 किलोमीटरच्या आसपास आहे. माझ्या घरापासून 145 किलोमीटर दाखवत होतो. आणि आज अचानक ठरला प्लॅन, कारण मी काल एका लग्नासाठी अहिल्यानगरला होतो. रात्री मला उशीर झाला. मित्रांनो, माईक बघा कसा कनेक्ट केला आहे. हा अडॅप्टर आहे इन्स्टा 360चा, त्याच कंपनीचा आहे. त्याला हा कनेक्टर आहे. हा मोनोचा माईक आहे माझा, आणि त्याच्यासाठी हा कनेक्टर लागतो. असा करून या इथे आपली वायर मी इथे गुंडाळली होती, आणि ही वायर डायरेक्ट अशी थेट आपल्या त्याच्यामध्ये हेल्मेटच्या आतमध्ये इंटरकॉम आहे, त्याचा माईक आहे इथे. त्या माईकला मी जॉईंट केलं आहे. आता त्याचा एकदा जुगाड करूया, नाहीतर आपल्याकडं ॲक्शन 6 जो आहे DJIचा, तो आल्यानंतर त्याला वायरलेस माईक आणि नॉईज कॅन्सलेशन, आत्ता जे तुम्ही फेस करताय वाऱ्याचा आवाज वगैरे, तो सगळा आवाज जाणार बाईक आली करणार. आता हा जुगाड कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही. असा तरी करून मी केला आहे जुगाड. त्याच्यामुळे मला त्रास होतो की पॉवर ऑन ऑफचं जे बटन आहे ते सारखं दाबून चेक करावं लागतं की माईक चालू आहे का बंद झाला आहे. कसा वाटला जुगाड नक्की सांगा. थोडी 5 मिनिटाची विश्रांती त्यासाठी थांबलो आहे. आपली बगीरा कशी ती दाखवतो तुम्हाला. हा बघा बगीरा कशी वाटते मला नक्की सांगा. तामिनी घाटात थांबलो आहे. थोडं
गाड्या ये जा करतात ते. पाणी पिण्यासाठी थांबलो होतो, थोडी विश्रांती पण केली. आता पुढचा प्रवास आणि 360नी आपल्या बाईक राईडचा एक्सपिरियन्स आणि हा व्ह्यू कसा वाटतो मला नक्की सांगा. बघा. फायनली मित्रांनो मी पोचलो आहे गडाच्या पायथ्याला. इथे एक गणपतीचं मंदिर आहे, इथपर्यंत गाडी येते. आणि ह्या गावाचं नाव पण घोसाळ म्हणून असं काहीतरी आहे, घोसाळ गाव. त्याच नावावरनं घोसाळगड असं नाव पडलं असेल. आता या इथे बघा, खाली हे गाव आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे. इथून आलो मी, इथपर्यंत बाईक येते. आपली बाईक लावली इथे. आता हे जे सूचना फलक दिसतंय, किल्ले घोसाळगड, आणि या इथे एक प्रवेशद्वाराचं छोटीशी लोखंडी कमान आहे. इथून आपल्याला वर जायचं आहे. हा वरती गड आहे. ही पाण्याची टाकी तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी त्या तिथून आलो. ती पोरं दिसतात ते समोर, ही मुलं दिसतात ते. या इथून आलो, इथून राईड घेतला, ह्या साईडला आलो. असं रोड आहे प्रॉपरली. तिथून आल्यानंतर असं वरती आल्यानंतर एक देवीचं मंदिर लागतं. त्या देवीच्या मंदिरापासून वरती यायचं, कच्चा सिमेंटचा रोड आहे. तिथून वरती आल्यानंतर या इथे आपण मंदिरात येऊन पोचतो. आता मंदिराला कुलूप आहे. समोर जी ताई उभी आहे त्यांच्या घरामध्ये मी माझं हेल्मेट आणि जॅकेट ठेवले. आता बॅग घेतो आणि पटकन गड एक्सप्लोअर करतो आणि जातो. सोलो राईड केली आज सक्सेसफुली. अजून 50%च झाली सक्सेस. आता ट्रेक नंतर सोलो राईड गो टू होमची. तर बघूया आता, गड अनुभवूया कसा आहे काय. इथपर्यंतचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघा असं कन्फ्युजन होतं. वरती आलो मी आता सुरुवात करून, तर इथं गुरं चारतात आहे. त्यांनी पण वाटा बनवलेल्या आहेत. आणि या इथे एक पुरातत्व खात्याने बोर्ड लावला आहे. तर इथं वाट चुकण्याची शक्यता आहे. लोकांना वाटेल इकडून पण आहे इकडून पण आहे, कारण हा जो एवढाच रस्ता दिसतोय तो पुढे जाऊन दिसत नाहीये. नंतर एकदम पुढे आल्यानंतर नीट बारकाईने बघितल्यावर आपल्याला हा रस्ता दिसतो. दाखवतो तुम्हाला. ही गुरं आता इथं होती, या इथे. मी इथून वरती आलो असं या मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर हा पुरातत्व खात्याचा बोर्ड पाहायला मिळतो. तो बोर्ड, आणि असं वाटलं की इकडे रस्ता जातो. गड तर इकडे, रस्ता असा फिरून पण जाऊ शकतो, पण नाही. ह्या बोर्डच्याच बाजूने असा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे. इथे पुढे आल्यानंतर हा रस्ता दिसतच नव्हता. तिथे थांबला ना, तिथून हा रस्ता दिसत नव्हता, पण आता दिसलाय. आपण तरी इथल्या गावकऱ्यांना विचारलं की किती वेळ लागतो वरती जायला आणि गडावर बघायला काय काय आहे. त्यांनी सांगितलं भरपूर काय बघायला आहे, तुम्ही 10 ते 15 मिनिटामध्ये गडावर पोचता. म्हणलं गडावर कोणी आहे का? होते ते सकाळी येऊन गेले सगळे. आता तुम्ही एकटेच आहेत. सध्या मी एकटाच चाललोय. आज माझ्याबरोबर एक मेंबर येणार होता, कार्तिक म्हणून, जो की मला रोहिडा इथे भेटला होता. त्याची माझी भेट झाली होती. आम्ही एकत्रच पोचलो होतो पायथ्याला आणि आम्ही नाश्त्याच्या नाद्यामध्ये थांबत आलो. त्यांनी गाडी लावून गड बघून तो रिटर्न आला. म्हणजे तो
व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे काय करत नव्हता. दम लागलाय एवढंच आहे, कारण काहीच खाल्लं नाहीये मी. सकाळी जो नाश्ता केला त्याच्यावरतीच आहे. तर त्याचा माझा प्लॅन असा झाला होता की आज आपण लोणावळा साईडला जाऊ, राईड करायला पण आणि ट्रेक करायला पण. आमचा ट्रेकचा आजचा प्लॅन होता राजमाची, पण कॅन्सल केला आम्ही, कारण मला रात्री उशीर झाला आणि सकाळी 7ला तो बोलवत होता. माझी झोप होणे गरजेचं होतं. मी त्याला मेसेज केला की मी नाही जमणार, कॅन्सल करू. दहाच मिनिटाच्या अंतरावर, 10 ते 15 मिनिटच पकडा मित्रांनो, आपण पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो. कारण इथे स्पष्टपणे ती जी कमान आहे ती दिसतीये. काय पायऱ्या लागल्यात आपल्याला, इथनं पायऱ्याही दिसतात ते. आणि या इथे बोर्ड लावलेला आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, या इथे बोर्ड लावला आहे, गडाकडे जाण्याचा मार्ग, मावळा स्वराज्य रोट रो रोट खुर्दक रोहा असं काहीतरी नाव लिहिलेलं आहे. आणि या इथे ती कमान आहे बघा. हे बघा, ही लोखंडी कमान दिसली इथे, या इथे. आणि या इथे पायऱ्या दिसतात. आता वरती जाऊ आपण. रस्ता चांगला आहे, म्हणजे थोडा पालो पातळ सुकलाय त्यामुळे पडलाय, पण चांगला आहे बऱ्यापैकी. बघा, गडाच्या पायऱ्या आहेत ना, होत्या तर काहीतरी होतं मित्रांनो इथं, आवाज पण केला इथे. हे बघा, एवढ्या याच्यात काहीतरी होता, आवाज झाला आता, आणि आवाज वेगळ्या प्रकारचा झाला. पायऱ्या होत्या मित्रांनो, पण काही काळाने त्या सगळ्या नष्ट झाल्यात. आता इथले कुठले प्रतिष्ठान असेल त्यांनी चांगल्या प्रकारे इथे दगड रचून पायऱ्या बनवल्यात. इथे बघा, चांगले दगड रचून ह्या पायऱ्या बनवल्यात. इथून चालू झालं, ह्या मार्गाने आलो मी. हार्डली तुम्ही 15 मिनिटात पोचता. आणि हल्ली काय झालंय, सगळंच बंद झालंय. व्यायाम बंद झालाय, चालणं बंद झालंय, आणि दमच भरपूर लागतोय, आणि खाऊन निसते बसणं, त्यामुळे पोट पण खूप सुटले. काहीतरी उपाय केला पाहिजे, कारण आता ट्रेक आपल्याला कंटिन्यू करायचे. आता कोणाची वाट नाही बघायची, आपलं वाटलं ट्रेक गाडी काढायची आपली बगेरा, ट्रेकला पळायचं. राईड प्लस ट्रेक अशा पद्धतीचं आपलं आता गणित असणार आहे. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली, मला 2-3 ठिकाणी ध्वज पाहायला मिळाले खाली येताना. एक प्रकारे निशाणी पण चांगली, तुम्ही ध्वजाच्या रूपाने निशाणी देत आहे. आणि इथं कातळात कोरलेल्या काही पायऱ्यांचे अवशेष थोडेफार मिळतात इथं, तेही दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे एक ध्वज आहे, आणि त्या झाडाच्या इथे जिथे मी तुम्हाला बोर्ड दाखवला ना, ते बघा, तो एक ध्वज आहे. असे 2 ध्वज पाहायला मिळाले, आणि मागे एक ध्वज होता. त्याच्यानंतर या इथे हे कातळात कोरलेल्या मोठमोठ्या पायऱ्या बघा ना, इथून चालू झाली ही पायरी, या इथे संपली आहे. असे 2 टप्पे, ऍक्च्युली 3-4 टप्पे असतील हे, कारण इथे काही भाग दिसतोय, या इथे काही भाग दिसतोय, आणि आपल्याला तटबंदी आणि बुरुज दिसतोय. म्हणजे आपण ऑलमोस्ट गडावर आलोच आहे. आणि या इकडे कसल्या प्रकारची म्हणजे अशी भीती नाही वाटली मला आज, कारण मी सकाळी जेव्हा उठलो, निवांतच उठलो आज, आणि विचार करा जाऊ का नको ट्रेकला. पण म्हटलं मागचा सॅटर्डे संडे वायाला गेला, हा नाही घालवायचा. म्हटलं किती पण उशीर होऊ दे, पण गडावर जायचं, लवकरात लवकर एक्सप्लोअर करायचं, निघायचं. आज एकट्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला, कसा होतोय कसा नाही तो बघायचाच आहे. ऑलमोस्ट आपण आलोय. या इथे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात, त्याही दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्णपणे तिथपर्यंत अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. आणि इथे तटबंदीवरती इथे बोर्ड आहे, पण त्या बोर्डवरचं सगळं पावसाअभावी बुजून गेलं. आणि कमान लक्षात ठेवा की ती कमान दिसली की आपण पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो. बाकी हा परिसर, हे ते जे गाव आहे खाली,
आणि हा परिसर. आपल्याला आता अंधार होण्याच्या आधी गड एक्सप्लोर करून रिटर्न परतीचा प्रवास लवकरात लवकर करायचा आहे. कारण तामिनी घाट आहे, आपल्याला तामिनी घाटातनं जायचं आहे. त्याच्यामुळे फायनली आपण मुख्य द्वारापाशी येऊन पोचलो आहे. इथली परिस्थिती, अवस्था सगळी दाखवतो तुम्हाला. हे बघा, येऊन पोचलो मी. आणि इथे आल्यानंतर काही इथले कमानीचे किंवा दरवाजाचे अवशेष असतील ते सगळे पडलेत. अस्तव्यस्त अवस्थेत इथे कसेही ठेवलेत, कारण आता पर्याय नाही. इतक्या वर्ष झालेत, त्याला काहीच करू शकत नाही. तर हा दरवाजा, ह्या दरवाजाच्या आतल्या बाजूस काय काय ते सगळं दाखवतो या व्हिडिओच्या रूपात. तुम्ही बघून घ्या. दरवाजातून आत एंट्री केली. या इथे काही गुफा पाहायला मिळतात आणि कातळात कोरलेलं थोडंफार काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे जो दरवाजा होता त्याचे काही दगडी अवशेष किंवा बांधकामाला जी दगडी वापरली गेली किंवा नक्षी काही काम केलं असेल ते सगळं इथे ठेवण्यात आलं आहे. इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. ते तुम्हाला सगळं दाखवतो. सगळ्या प्रकारचे दगड इथे व्यवस्थित लावलेत, कारण ह्याची पडझड झाली आहे आणि अशी झाली आहे ना की इथलं दरवाजाच पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. आता तो पावसाअभावी इतक्या वर्षानंतर कशामुळे झाला आहे माहीत नाही, पण खतरनाक. आणि या इथे तटबंदीची साईज बघा केवढी आहे. इथे दिसत असेल एवढी मोठी साईज आहे ना की आपण विचार करू केवढी मोठी आहे. म्हणजे एखादा तोप गोळा जरी मारायचा म्हटलं तर तो पूर्णपणे असा आतमध्ये नाही येणार, एवढी मोठी साईज आहे त्या तटबंदीची. म्हणजे एकदम प्रॉपर लेवलला काम केलेलं आहे. या इथे पण एक तटबंदी आहे, तिची पण साईज दाखवतो तुम्हाला. हे बघा, या इथून आता आम्ही आत आलो. ही साईज बघा केवढी आहे. म्हणजे साधारण 1, 2, 3 दगडांची साईज आहे. आणि इथे पाहिलं तुम्ही ही तटबंदी बघा, इथून चालू झाली ती इथे. आता ह्या कॅमेऱ्यामध्ये कितपत कळते मला माहीत नाही, पण खूप मोठी साईज आहे. साधारण एक 4 व्हीलर अशी सरळ 4 व्हीलर लागेल एवढी मोठी ती तटबंदीची साईज आहे. आणि ते अवशेष तुम्हाला ह्या व्हिडिओच्या रूपात बघा कसे आहेत कसे नाही. तर तिथून वरती आलो. या इथे एक दरवाजा पाहायला मिळतोय. हा आहे चोर दरवाजा, हा पण दाखवतो. आणि या इथे एक पाण्याचं टाकं आहे. आणि एवढं खोल आहे ना हे, ह्याच्यात भरपूर गाळ साठला आहे, भरपूर. टाकं दाखवतो तुम्हाला. हे बघा, खूप खोल आहे हे. आणि ह्याच्यात सगळा गाळ सापडला आहे, सगळा गाळ आहे. बेडूक बघा केवढा मोठा आहे मित्रांनो. कुठे गेला हा दगड आहे ना. हे बघा बेडूक केवढा मोठा आहे हा. सोडा जाऊ द्या. अख्खा गाळ साठला आहे आणि पूर्ण कोरलेलं आहे बघा. इथे नक्षी दिसून येते, तर तिथे कोपऱ्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल. पूर्ण कोरली ही टाकी पाण्यात आणि प्रॉपर कोरलं आहे बघा ना. त्याला आधार पण दिला आहे, म्हणजे एक स्तंभ तयार करून त्याला एक आधार पण दिला आहे. आणि प्रॉपर पाण्याचं टाकं आहे इथे कोरून काढलं पूर्ण बघा का इथे. आणि हे पाणी खाली झिरपण्यासाठी त्यांनी ही सिस्टम केली असावी असं मला वाटतं. कारण इथे पांढरं जसं पडलं आहे तिथून पाण्याचं वोगळ खाली पडत असेल. म्हणजे आपण एक आत्ताच्या काळात पाणी फिल्टर म्हणतो त्या पद्धतीचं त्या काळातलं पाणी फिल्टर असू शकतं हे. त्या पद्धतीने तिथनं पाण्याचे ओघळ किंवा पाण्याचा झरा लागायचा आणि तो खाली टाक्यात साठायचा. पण काळाअभावी याच्यात एवढा गाळ साठला आहे
की त्याला काही पर्यायच नाही. आता इथले कोणी प्रतिष्ठानवाले असतील त्यांनी थोडंसं मनावर घेतलं, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा करतो. तर हे टाकं साफ होईल, पण टाकं साफ करून पण फायदा नाही, कारण हा जो वरचा भाग आहे ना, हा पण ह्याच्यासाठी पण काहीतरी करावं लागेल. कारण वरनं येणारं पाणी, चिखल, माती सगळी ह्या टाक्यातच पडते. त्याच्याकरता ह्यांना इथे काहीतरी असं व्यवस्थित असं काहीतरी करावं लागेल. आणि या इथे खाली चोर दरवाजा आहे. चोर दरवाजात एंट्री केली आहे, एकदम आतमध्ये आलो. पण या इथे डेड एंड आहे, कारण खाली डायरेक्ट दरी दिसते. त्यामुळे जास्त पुढं जाऊ नका. आणि असं दरवाजेमध्ये आहेत, चोर दरवाजे असतील किंवा अनेक काही दरवाजे असतील, त्यातमध्ये एंट्री करण्याच्या आधी थोडंसं बघून घ्या, कारण साप असण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा गडांवर आजकाल विषारी साप निघतात. काही व्हिडिओ जे व्हायरल होतात ते काही बिनविषारी साप आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रॉपर माहिती घ्या आणि एकदम सापाच्या वगैरे जाऊ नका जवळ, कारण फुरसे, घोणस, रसल वायपर ज्याला म्हणतो, अशा प्रकारची सापं भरपूर निघायला लागलीत आजकाल गडामध्ये. आणि उन्हाळा पण वाढत चालला आहे. पाण्याच्या शोधामध्ये, कसल्या पण शोधामध्ये ते बाहेर पडतात आणि थंड हवेच्या ठिकाणी बसतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो अशा ठिकाणी जर जात असाल तर पूर्ण शहानिशा करा, त्याच्यानंतर एंट्री मारा त्याच्या आतमध्ये. तोपर्यंत आतमध्ये जाऊ नका. चोर दरवाजा कसा आहे ते दाखवतो. चोर दरवाजाचा एकदम डेड एंड पॉईंटला येऊन थांबलो. खूपच छोटासा आहे दरवाजा. म्हणजे त्या काळातली लोक कसं येत असतील आतमध्ये आणि कसं बाहेर जात असतील, इथपर्यंतच येऊ शकता तुम्ही. ह्याच्या पुढे शक्यतो कोणी जाऊ पण नका, कारण इथून खाली सगळी दरी आहे. तुम्हाला दाखवतो. चोर दरवाजाचा मागचा भाग तर तुम्हाला थोडा थोडा दिसतच असेल, पण पुढचा भाग पण बघून घ्या. इथे बघा, एवढा छोटा दरवाजा आहे ना, इथून लोक येत कसे असतील म्हणजे पूर्ण दरी आहे अशा पद्धतीचं. आता आपण आतल्या भागामध्ये चाललोय. गणपती ते चोर दरवाजा त्या ताई थांबल्यात, तिथून वरती आलो. या इथे पायऱ्या आहेत. त्या इथून वरती आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं. त्या इथे पण हा वरती जायला मार्ग आहे. आपण पहिले थोडं इकडचं एक्सप्लोअर करूया, मग त्या साईडला जाऊया. आणि ह्या घोसळगडला दुसरं नाव वीरगड असं पण आहे. आणि ह्या गडाची साधारण उंची जी आहे ती माझ्या अंदाजे 240 मीटरच्या आसपास काहीतरी आहे. अशा पद्धतीची ही उंची आहे. वरती आल्यानंतर आपल्याला इथे चांगल्या प्रकारे झाडं लावलेली आहेत, तटबंदी आहे आणि फक्त परिसर दिसतो दोन्ही बाजूचा. आता आपण तिथून ते झाड आहे त्या तिथून सरळ सरळ वरती आलोय. या इथून वरती जायला रोड आहे. पहिलं हे बघूया इथे या साईडला काय काय. या इथे आपल्याला अशा प्रकारचं छोटीशी खिडकी या देवडी म्हणू अशा प्रकारचे पाहायला मिळते. पूर्ण दोन्ही बाजूला अशी तटबंदी आहे आणि मधून असा एक रस्ता आहे. प्रॉपर पूर्ण दगड आहे, दगडात कोरलेली. आता पावसाअभावी इतक्या वर्षानंतर तिची पडझड झाली. या इथे आपल्याला मित्रांनो त्या काळातलं शौचालय पाहायला मिळतं, ते दाखवतो. शौचालयाचा वापर कसा केला जात असेल ते पण सांगतो. इथे बघा, हे शौचालय ते आउटलेट आहे शौचालयाचं. आता काही काळ पडलं इथलं सगळं. या इथे जे कोणी पहारेकरी असतील, बुरुजाला पहारेकरी जे असतील पहारा देण्यासाठी किंवा काय, त्यांनी बुरुज सोडून जास्त लांब जाऊ नये म्हणून या इथे त्यांची सुखसुविधा केली होती. बहुतेक ते जे आपण खाली पाहिलं ते पण तेच असू शकतं. आणि या इथे केलंय, म्हणजे काही जरी झालं तर इथला माणूस लवकर तिथे जाईल आणि तिथून पण इथे लवकर येता येईल अशा पद्धतीने ही सुखसुविधा केली होती. आणि हा प्रॉपर बुरुज आहे. किंवा इथे काही राहत पण असतील, कारण त्या तिथे आपल्याला अवशेष पाहायला मिळाले थोडेफार. त्यामुळे तिथे एक छोटासा वाडा पण असू शकतो किंवा एखादं छोटासा घर पहारेकराचं किंवा जो कोणी ह्या बुरुजाचं रक्षण करत असेल त्याच्यासाठी तिथे घर वगैरे पण बांधण्यात आलं असेल
किंवा तिथे 2-4 घरं पण असू शकतात, जेणेकरून मुख्य द्वार आहे, हा बुरुज आहे ह्या साईडचा, किंवा तिथले काही वरती गडावरती जाण्यासाठी मार्गावर जे रक्षण करण्यासाठी जे पहारेकरी असतील त्यांच्यासाठी त्या लोक तिथे घरं वगैरे पण बांधली पण असू शकतात. तर या इथे आल्यानंतर आपल्याला हा बुरुज पाहायला मिळतो. ह्या बुरुजावरनं इथला पूर्ण परिसर कसं लक्ष ठेवता येईल बघा. या इकडे आपल्याला एक प्रकारचं धरण पाहायला मिळतं, धरण तळे का काय माहीत नाही, पण आहे. हा अख्खा परिसर आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. म्हणजे इथून कोणी जरी येणार असेल तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं, किंवा आजूबाजूच्या डोंगरांवरनं कोण काय हल्ला करणार आहे किंवा कोणी येत असेल तर स्पष्टपणे इथे दिसून येतं आपल्याला. आणि ह्या इथे समोर गड आहे, म्हणजे बालेकिल्ल्याचा भाग वरती आहे. पायऱ्या आपल्याला त्या काळातल्या पाहायला मिळतात. तुम्ही या इथे आल्यानंतर तुम्हाला हा ध्वज आत्ता सध्या वाऱ्याच्या अभावी तो खाली पडलाय आणि वरती जायला काही चान्सेस नाही, त्यामुळे आपण सरळ पण करू शकत नाही. आपल्याकडे अजून टीम असते तर आपण काहीतरी करून तो ध्वज नीट लावला असता. इथे ध्वज लावलाय अँगलनी व्यवस्थित नट बोल्टमध्ये टाईट करून. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. तो पुढचा भाग कसा आहे कसा नाही तो बघूया. या इथे टाके, अजून टाके पाण्याचे, किंवा महादेवाचं मंदिर असेल, किंवा अजून वेगळ्या प्रकारची काही मंदिरं पाहायला मिळतात का बघूया आपण. आपला प्रवास आपल्याला हा लवकर संपवायचा आहे, कारण तामिनी घाटात आपल्याला रात्रीचा प्रवास जास्त करायचा नाही आहे. असं घरनं वॉर्निंग आली माझ्या, त्याला काही करू शकत नाही मी. तुम्हाला मी जे वाड्यांचे एक अंदाज लावून सांगितलेले अवशेष ते सांगतो मी तुम्हाला. या इथे बघा, हा जो परिसर आहे एवढा थोडा मोठा आहे, तिकडचा थोडा निमुळता झालाय, असा छोटा झालाय. पण या इथे आल्यानंतर हा परिसर खूप मोठा पाहायला मिळतो आपल्याला. आणि या इथे असं बघा ना, हा एक कातळ आहे, हा प्रॉपर असा ठेवला आहे. आणि त्याच्या पुढे आल्यानंतर या इथे असे अवशेष वाढायचे असू शकतात असा आपला अंदाज लावलाय. कारण या इथे बुजवलंय बघा, इथे पण काहीतरी अवशेष होते ते बुजवलेत. या इथे बघा अवशेष होते ते बुजवलेत. परत या इथे पण मगाशी तुम्हाला दाखवलं मी. आणि या इथे मी एक अंदाज लावला की इथे एक छोटासा वाडा वगैरे काही ना काहीतरी असू शकतं, कारण इथे दगड पण पाहायला मिळतात आपल्याला चारी बाजूला. आणि या इथे असे कातळे, ते खड्डे वगैरे पण पाहायला मिळतात. त्यामुळे असं वाटतंय की इथे वाडा असू शकतो पहारेकऱ्यांसाठी राहण्यासाठी वगैरे. त्याच्यासाठी ते शौचालय वगैरे त्या तिथे बांधण्यात आलं असेल. आता आपण समोरच्या बाजूला जाऊया. आपण तिथून आलो, तिथूनच आता वरती जायचं आपल्याला, वरचा भाग बघायचा कसा आहे कसा नाही. इथे पण आपल्याला एक शौचालय पाहायला मिळते, पण नक्की हे शौचालयच आहे का? कारण तिथे एक होल आहे, त्या होलाच्या अंदाजावरनं मी अंदाज लावला की इथे एक शौचालय असू शकतं. आणि याची साईज बघा ना, एवढी छोटी. आता मी एक अंदाज करतो, मला जायला त्रास होतो आतमध्ये, तर त्या काळातला माणूस एवढा धिप्पाड आणि भरभक्कम होता, तो कसा जात असेल इथून? का पहिल्यापासून ही साईज एवढीच आहे का कमी जास्त? पण कमी जास्त होण्यासारखं हे काहीच नाही, कारण हे दगडात बांधलेलं आहे पूर्ण. त्या काळातला माणूस प्रॉपर कसा जात असेल इथून, विचार करा तुम्ही. तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे खूप आहे ना, खूप छोटं आहे. तुम्हाला मी दाखवतो. आणि इथे बघा, तर तिथे होल आहे चांगल्या प्रकारे असं बघा. आणि इथे माणूस एवढा बसत कसा असेल? माझ्या अंदाजे हे शौचालयच असू शकतं. तुम्हाला जर मला जर चान्स मिळाला ना, तर मी इथे थांबून दाखवतो तुम्हाला. या इथे ना, या इथे थांबून दाखवतो मी. जर ह्याच्या थोडंफार मावत असेल, पण त्या काळातला माणूस कसा इथे होत असेल सर्वाईव्ह, विचार करा तुम्ही. बघू, मला जर चान्स मिळाला, आता तो जो मित्र होता तो नेमका वरती गेला, नाहीतर आपण इथे त्याच्या हातात कॅमेरा देऊन आपण केलं असतं. पण ट्राय करूया आपण, ट्रायपॉड वगैरे लावून होत आहे का. मित्रांनो बघा, आता मला जायला आतमध्ये त्रास होतोय बघा. त्या काळातला माणूस असा धिप्पाड असेल आणि तो कसा जात असेल इथे आतमध्ये? जर हे शौचालय असेल, हे जर शौचालय असेल तर कसा आतमध्ये जात असेल तो? विचार करा ना,
माझ्या हे खांद्याच्या लेवलला आहे हे बरोबर. आणि इथून आतमध्ये बऱ्यापैकी थोडीफार जागा आहे असं टर्न वगैरे होण्यासाठी, पण तरी पण इथून जाणं खूप अवघड आहे मित्रांनो. म्हणजे काय अशी सिस्टम असेल की ह्याची साईजच एवढी करण्यात आली. काय वाटतं तुम्हाला सांगा मला कमेंट करून, कोणाला काय माहिती असेल तर. आता ह्या इथून आपण इकडनं आलो तर बुरुज बघून, आता आपल्याला ह्या इथून वरती जाऊन हे काय पायऱ्या दिसतात बघा, वरती जायचंय. पटकन पटकन एक्सप्लोर करणार आहे मी आणि आपला परतीचा प्रवास करणार आहे, कारण अंदर होण्याच्या आत जायचे. आज आपण सोलो ट्रेकर आहोत आणि सोलो रायडर आहोत, त्याच्यामुळे आता एक टापू पार करून आलो मी वरती आल्यानंतर उजव्या हाताला 2 रस्ते जातात. एक मागच्या बाजूला तो दादा उभा आहे तिथे दिसत असेल, तिकडे एक रस्ता जातो, तिथे एक मागे ध्वज आहे. आणि या इकडे आल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात. पूर्णपणे कातळात कोरलेले हे टाके आहेत, तुम्हाला प्रॉपरली असे पाहायला मिळतील इथे. फक्त इथून येताना थोडं सांभाळून या, कारण घसरड आहे आणि पावसाळ्यात तर इथं काही खरं नाही, कारण पूर्ण चिखल होत असेल आणि घसरत असेल. इथे बघा, या इथून आलोय, हे घसरते जरा. हे पहिलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, खूप मोठं आहे, पूर्ण कातळात कोरलेलं आहे, तुम्हाला निशाणीवरनं दिसतच असेल. त्याच्या लगतच दुसरं आहे कातळात कोरलेलं हे टाकं. आणि हे टाकं आणि हे टाकं जॉईंट आहे मला वाटतं, कारण त्याला होल आहे. या इथे ना होल आहे, आता इथून दिसत नाहीये, या इकडून पाहिलं ना, हे बघा होल आहे, तर तिथे होल आहे, ते होल आहे. हे जर टाकं भरल्यानंतर, हे किंवा ते टाकं भरल्यानंतर पाणी इकडचं तिकडं असं होतं आणि पाणी खराब आहे इथले. आणि त्याच्याच लगत वरच्या बाजूला तिसरं टाकं पाहायला मिळतं आपल्याला. थोडं जाणं इथं पूर्ण घाण पाणी झालंय मित्रांनो, आणि ह्याच्यात काहीतरी साठलंय, ते पिवळं पिवळं माहित नाही. पण हे टाकं आहे ना, एवढं सुंदर आहे ना, कारण ह्या टाक्याला 4 खांब आहेत बघा, कोरून काढलेत ते, आणि त्याच्यावर नक्षी पण आहे, ते तिथे दिसत असेल तुम्हाला. हे बघा, या इथे नक्षी आहे, या इथे ह्या पण खांबावर आहे अशा प्रकारे. आणि हे पिवळं पिवळं काय झालंय ते माहित नाही, टाक्यामध्ये कलर आहे का ते घाणीमुळं साठलंय माहित नाही. पण ह्या टाक्याला 4 खांबे आहेत चांगल्या प्रकारचे. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. म्हणजे कशा पद्धतीने ह्या लोकांनी काम केलं असेल विचार करा तुम्ही, की ह्या कातळाला फोडून ते 4 खांब उभं केले का, तर हा वरचा भाग खाली पडू नये, त्याला आधार मिळावा. पण या इथे नाही, हे छोटे, पण हे खूप मोठं टाक. मला वाटतं ही बारव पण असू शकते, कारण या इथे दगड पण दिसतात आहे काही खाली जाण्यासाठी. पण पावसाळ्यात ते भरत असेल माझ्या अंदाज. भारी एकदम. पाणी खराब आहे, पाणी पिण्यासारखं नाही. तुम्ही पाणी घेऊन या, तुम्हाला 1-2 लिटर बाद झाले इथे पाणी. जर तुम्हाला ट्रेकसाठी येत असाल ना, आणि फ्रेंडली एकदम असा ट्रेक आहे, साधा आणि सोपा, अवघड काहीच नाही. फक्त आपण स्टंटबाजी करायची नाही, फोटो सेल्फी व्हिडिओ रीलच्या नादामध्ये. व्यवस्थित बघायचा, व्यवस्थित एक्सप्लोर करायचा, अनुभव घ्यायचा गडाचा, तो काळ कसा असेल ह्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा, आणि आपल्या परतीचा प्रवास म्हणजे घरी जायचा व्यवस्थित, घरच्यांना तोंड वगैरे दाखवायचं नाही. तर आजकालचं तर तुम्हाला माहीतच आहे, काही सांगायची गरजच नाही. पण मला हे टाकं खूप आवडलं, काही म्हणा तुम्ही, फक्त पाणी स्वच्छ पाहिजे होतं. खालच्या ते पण टाक्यामध्ये पिवळं पिवळं काहीतरी होतं, आणि ह्याच्यात पण आहे, पण हे काय माहित नाही, पण आहे. मुख्य दरवाजा आहे, त्याच्या वरच्या भागामध्ये जे टाका आणि चोर दरवाजा आपण पहिल्याच वेळी पाहिला, त्याच्यात वरच्या भागात आहे. माझ्या मागे ध्वज आहे, त्या बाजूला टाके तुम्ही पाहिलेच असतील. या इथे आल्यानंतर अजून एक गडाची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही.
तो म्हणजे कुठला, तो म्हणजे प्रतापगड. प्रतापगडला जो बुरुजाचा जो असा व्ह्यू येतो, जो असा बुरुज पसरलाय, राजगड असेल, प्रतापगड असेल, असे काही बरेचसे गड आहेत की त्याचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीचा हा पण गडाचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. त्याची तटबंदी, बुरुज आणि असणारा पूर्ण प्रॉपर दिसणारा हा नजारा कसा दिसतो ते दाखवतो तुम्हाला. ध्वजाच्याच बाजूला एकदम नजर जर फिरवली, थोडंसं पुढे आले म्हणजे उजव्या हाताला, तुम्हाला 3 टाके पाहायला मिळतात. टाक्यामध्ये पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे असू शकतं हे, कारण ज्या अर्थी पाईप लावलेत हे पाईप थेट गडाच्या खाली जातात. ह्या पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करत असतील गावकरी इथले, आणि चांगलं पण आहे त्यांच्यासाठी. पाण्याचा एक उपलब्ध साठा त्यांना इथे मिळाला. तुम्हाला टाके दाखवतो कसे आहेत कसे नाही. टाके बघूयात आपण आणि आपला पुढचा प्रवास सुरुवात करूया. तर बाजूनीच रस्ता आहे खाली जायला, पायऱ्या आहेत. पायऱ्या दाखवतो तुम्हाला, हे बघा ह्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी जर तुम्ही खाली आले, पायऱ्यांनी आता आपण खाली आलो, या इथे पायऱ्या आहेत बघा. इथे आल्यानंतर 2 जे टाके आहेत, 2 म्हणण्यापेक्षा 3ही टाके मला वाटते मोठेच्या मोठे आहेत आणि खोल पण असू शकतात. कारण आतमध्ये ह्याच्या पण स्तंभ पाहायला मिळतात, खांब जे आहेत ना ते पाहायला मिळतात. हे बघा, ते तिथे खांबे खाली दिसलाच असेल तुम्हाला, आणि या इकडे पण आहे. आणि टाका आतमध्ये भरपूर आहे आणि खोल पण असू शकतं हे टाका. आणि पाणी हे वापरतात आपले गावकरी जे आहेत, ते पाणी वापरतात. हे दुसरं टाकं हे पण असं आतमधल्या बाजूला खोल दिसतंय. आणि ही पाईपलाईन आहे बघा, 2 पाईप आहेत, हे खाली गेलेत असे, म्हणजे हे पाणी वापरतात गावकरी. इथे बघा एक टाक आहे, हे पण आतमधल्या बाजूला दिसते. आणि या इथे हे तिसरं टाक आहे, हे थोडं पाणी खराब दिसतंय मला. या 2 टाकीचं पाणी थोडंफार चांगलं आहे. हे पण खोल आहे आतल्या बाजूला. तुम्ही आतल्या बाजूला बघितलं तर खोल आहे, खूप खोल आहे आतमध्ये हे. इथे काही दगडी तटबंदीचे अवशेष, इथली सगळी तटबंदी पडली आहे. इथे तटबंदी असू शकते, आहेच म्हणजे काय इथे दिसते बघा, इथे दगड इथे तटबंदी पडली. आज सोलो बाईक राईड आणि सोलो ट्रेकच्या नाद्यामध्ये जेवणच विसरून गेलो मी, जेवणच केलं नाही. म्हणजे काय वाटत होतं मला, काही कॉन्फिडन्स होता माहीतच नाही, त्याच्या नादामध्ये मी जेवण करायचंच विसरून गेलो. पाण्यावरच चालू आहे. आता जाताना थोडंफार खाऊया. आता आपण हा या इथल्या 3 गोष्टी पाहिल्या, 3 म्हणण्यापेक्षा जास्त. एक म्हणजे मुख्यद्वार, मुख्यद्वाराला लागत असलेलं टाकं, चोर दरवाजा, प्रतापगड राजगड सारखा दिसणारा बुरुज, ह्या बाजूचे टाके, परत ह्या बाजूचे टाके, हा ध्वज. आता पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते बघूया. या इथून वर आलो मी. या इथून वर आल्यानंतर 2 मार्ग लागतात. एक मार्ग ह्या दिशेने जातो आणि एक मार्ग ह्या दिशेने. आपण उजवी पकडून जाऊया. उजव्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळते ते, आणि सूर्य त्याचा परतीचा प्रवास करतोय बघा, असा असा खाली खाली येईल तो. त्याच्या आधी आपल्याला हे सगळं एक्सप्लोअर करायचं आहे, कारण तो गेल्यानंतर अंधारात काहीच दाखवू शकणार नाही आणि आपल्याकडे तेवढा मोठा टॉर्च पण नाही आहे. आता उजवी घेऊन आपण पुढे पुढे चाललोय, तर बघूया काय काय पाहायला मिळतं आपल्याला, काय नाही. पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे रेलिंग लावलेले दिसतात इथे. हे रेलिंग ह्याच्यासाठी लावलेत, इथे खाली खोल दरी आहे, त्याच्यामुळे तोल वगैरे कोणाचा जाऊ नये किंवा पाय घसरून वगैरे कोणी खाली पडू नये अशा पद्धतीची दरी आहे, त्याच्यामुळे हे रेलिंग लावलेत. आणि रेलिंग पुढे आल्यानंतर पूर्ण कातळात मला हे पाहून आहे ना एका गडाची आठवण झाली. तो गड नेमका मला आठवत नाही. हा सरसगड. सरसगडला पण सेम असं होतं, प्रॉपर कातळ फोडून आतमध्ये त्यांनी रूम तयार केल्या. आता इथे नाही आहेत तशा, किंवा बुजल्या पण असतील. हे बघा,
प्रॉपर तसाच एक्सपिरियन्स आला, प्रॉपर एकदम. आणि इथे काही अवशेष पण पाहायला मिळतात की वाडा वगैरे काही असू शकते इथे. आणि आतमध्ये पूर्ण गुहा आहे, म्हणजे इथे स्टे वगैरे तुम्ही करू शकता, टेंट वगैरे लावून तिथे बसू शकता. या इथे ते महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल, भवानी मंदिर आहे. आपण उजवीकडनं जे चालत आलो, ते जे रेलिंग मगाशी तुम्हाला म्हटलं, तिथून चालत आल्यानंतर समोरच आपल्याला शिवलिंग लागले. आणि या इथे 2 मंदिरं पण असू शकतात, कारण 2 बोर्ड लावलेत. आता इथलं सगळी पडझड झाली आहे. आणि या शिवलिंगच्याच वरच्या बाजूला ते पोळे पाहायला मिळतात. त्यामुळे कोणी इकडे येणार असेल, ड्रोन शॉट कोणाला घ्यायचे असेल तर सांभाळून घ्या, कारण ती वरती 2 पोळे आहेत, एक सोडून मोठे मोठे, आणि पुढे एक झाड आहे, तर तिथे पण असंख्य पोळं लागलेली आहेत. ठीक आहे, असो. तर इथे एक शिवलिंग पाहायला मिळतं आपल्याला, आणि त्याच्याच बाजूला भवानी मंदिर. म्हणजे एकाच ठिकाणी 2 मंदिरं पाहायला मिळतात, एक शिवलिंग आणि भवानी मंदिर. ते दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, थोडी चूक या ठिकाणी जर ड्रोन उडवलं तर ड्रोन आणि हे जो कोणी ड्रोन उडवणार आहे त्याचा नायनाट होणार. कारण हे असे महागा लागतात ना, विचार करू शकत नाही. बघा, हे पाण्याचं टाकं लागतं शिवलिंगापासून पुढे आल्यानंतर. त्या तिथून रस्ता आहे बघा, हा जो समोर दिसतोय तिथून रस्ता आहे, तिथे यायला टाक्यात पूर्ण कोरडं पडलं. शिवलिंगपासून तुम्ही एकदम सरळ सरळ चालत जर आले ना, आता तुम्ही शिवलिंग पाहिलंच असेल, पाण्याचं टाकं पाहिलंच असेल, त्याच्या एकदम डेड एंडला आले त्या इथे आपल्याला तोफ पाहायला मिळते. तोफ बघूनच आहे ना तुम्ही, म्हणजे तुमचे डोळे एकदम हे होतील. काय असं माझ्याकडे शब्दच नाही आहे, एवढी भारी तोफ आहे ना ती, की तुम्ही विचारच करू शकणार नाही की एवढी भारी तोफ इथं आहे. अजून चांगल्या अवस्थेत ते पण पाहायला मिळते. थोडं जर हिला व्यवस्थित आपण इथल्या कोणी कोणी असेल, इथले गडाचं संवर्धन करणारे असतील किंवा कोणी, त्यांनी जर प्रॉपर लक्ष दिलं तर ती तोफ अजून चांगल्या अवस्थेत खूप काही वर्ष टिकू शकते. तुम्हाला तोफ दाखवतो, ती बघा. इथून एकदम प्रॉपरली भूलभुलाई आहे, आणि ते मंदिर असल्यागत वाटतं, पण ते मंदिर नाही आहे, ती चोर वाट आहे. तर आता आपण मागचा आपला परतीचा प्रवास चालू करूया. सूर्य मावळत आहे बघा, सूर्य चालला आहे त्याचा परतीचा प्रवास. आता या डोंगराच्या थोडा खाली आला की गायब होणार, आणि उद्याच आपल्याला दिसणार. चांगला एक्सपिरियन्स दिला आहे गडाने आपल्याला. मगाशी आपण उजवी घेऊन त्या साईडला गेलो, शिवलिंग, पाण्याचे टाके आणि तोफ पाहिली. डावी घेऊन जो समोरचा रस्ता दाखवला, तिथे आल्यानंतर अजून एक आपल्याला जिवंत उदाहरण, चांगल्या प्रकारे तोफ पाहायला मिळते. ती पण दाखवतो तुम्हाला. ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोफ बघा, आणि एक कमेंट करा, आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. कशी वाटली तोफ मित्रांनो, नक्की सांगा मला. जे आपण मगाशी उजवी घेऊन गेलो, शिवलिंग, भवानीचं मंदिर, पाण्याचं टाकं आणि तिकडची जी तोफ पाहिली, तिथनं परतीचा प्रवास करून आल्यानंतर आपल्याला समोरच एक रस्ता लागतो, म्हणजे डावीकडे. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर भली मोठी तोफ आपल्याला पाहायला मिळते. कशी वाटली तोफ? खरं खूप भारी वाटलं ह्या तोफेला बघून. खतरनाक एक्सपिरियन्स आला मला आज. सोलो ट्रेक म्हणता तर तसं नाही घडत. खूप कमी वेळा झालं आहे की ट्रेकला सोलो गेला आहे आणि
कोणीच भेटलं नाही. पण असं झालं नाही आहे. खूप म्हणजे खरंच खूप कमी वेळा झालं आहे. कोण ना कोणतरी आपल्याला भेटतच राहतं. तर मला आज ट्रेकला कोण भेटलं कोण नाही ते तुम्हाला दाखवतोच. आणि तुम्ही आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल, तो मला ट्रेकला भेटला. तो पण एक ब्लॉगर आहे, त्याची पण सुरुवात चांगली आहे. आणि तो पनवेलचा आहे. बघूया आता आपण त्याला काही फोटो काढायला लावू. आणि सूर्य अजून खाली आला आहे. मला पाण्याची आवश्यकता आहे. हे बघा, सूर्य अजून खाली आला. आता असा हळूहळू खाली जाईल. मित्रांनो, मगाशी जसं मी सांगितलं की तुम्ही ट्रेकिंगसाठी कोणाच्या वरती डिपेंड राहू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराज किंवा इथले मावळे असतील किंवा कोणी असेल, हे तुम्हाला एखादा मावळा साथीदार म्हणून पाठवतातच. मी सुरुवातीला आलो, प्रवेशद्वारातून एंट्री केली आणि त्याच्याच 5 मिनटानंतर प्रेम आपल्याला भेटला. प्रेम तसा मूळचा मुंबईचा आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की तुम्ही सोलो जरी आले, तुम्हाला कोण ना कुठल्या तरी रूपात भेटतच असं. आणि ट्रेक थांबवायचे नाही आहे, कारण तुम्ही कोणाच्या भरोश्यावर जर राहिले, तुमचा कुठलाच ट्रेक होणार नाही, कुठलीच ट्रिप सक्सेस होणार नाही. वेळ आहे, उधळक्या करण्यापेक्षा अशा उधळक्या करा की सह्याद्रीत जावा, सह्याद्री फिरा, एक्सप्लोर करा. तुम्हाला नक्की काय नाही काय नवीन शिकायला नक्कीच भेटेल. हर एक गड किल्ल्यावर तुम्हाला नवीन गोष्ट भेटेलच. तुमचं लक्ष तेच पाहिजे गरुडासारखा. आणि साईडला जाता तर तुम्ही गड फक्त फिरू नका, गड समजून घ्या. त्यानंतर एक वस्तू तुम्हाला शिकायला भेटेल, जे आम्हाला आज भेटली. आणि ह्या व्हिडिओमध्ये पण आहे, या दादाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. ते गुप्त आपला चोर दरवाजा आहे, तर ते कुणी पाहिलं नसेल, ते आम्ही पाहिलं आणि आम्ही तिकडे जाऊन बघून पण आलेलो आहे. तर तुझ्या चॅनलचं नाव काय ते सांग पहिलं. माझं चॅनलचं नाव रायगडचा मावळा आहे. आणि माझा चॅनल हा हिंदीमध्ये करतो, मी गड किल्ल्यांचेच करतो. कारण की मराठी यूट्यूबर्स आपला दादा पण आहे आणि खूप सारे आहेत. आणि माझा हिंदी चॅनल याकरिता आहे कारण की हिंदीमध्ये पण बाहेरच्या लोकांना पण आपल्या गड किल्ल्यांचा इतिहास समजला पाहिजे, म्हणजे या हेतूने मी हिंदीमध्ये काढतो. आता मुळात प्रेमचं आडनाव पण माने, तो महाराष्ट्रीयनच आहे आणि मराठीच आहे. पण आपला इतिहास, महाराजांचा इतिहास हा कानोकोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे, ह्याच्यासाठी तो हिंदीमध्ये म्हणवतो. आणि काही नाही आहे वेगळं, काही नाही, फक्त भाषा बदलली गेली आहे. पण ट्रेकर तो हाडामूळचा मावळाच आहे महाराजांचा. आणि त्याला भेटून खरंच आज भारी वाटलं मला. मी ही अपेक्षा केली होती की आता मला 3 मुलं सुरुवातीला भेटली, मी त्यांच्याकडनं काही इन्फॉर्मेशन घेतली गडाची. त्याच्यानंतर मला कोणीच असं वाटलं की कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे, आता पटपट एक्सप्लोर करूया आणि जाऊया. पण मी जसं थोडासा पुढे गेलो, तेवढ्यात प्रेमचं मला चांगल्या प्रकारे दर्शन झालं. त्याचा आवाज आला, मला क्लिक झालं, अजूनही कोणतरी एक ब्लॉगर आहे, तो वरती येतो आहे. मग आमची भेट झाली, गप्पा गोष्टी करत आम्ही दोघांनी एक्सप्लोर करत आम्ही अख्खा गड पिंजून काढला आज. आणि खरंच जसं प्रेमनी मगाशी सांगितलं की हा गड बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे, कारण हा गड एक थोडा आउटसाईडला पडला जातो. पण मुंबई, पनवेल किंवा ह्या साईडचा रायगड जिल्हा, ह्या साईडचा जेवढा पण भाग आहे, ह्या इथल्या सर्व लोकांना हा गड माहिती आहे. फक्त पुणे, सातारा ह्या साईडच्या लोकांना हा गड एवढा माहीत नाही आहे. आणि गडावर खरंच खूप काही पाहण्यासारखं आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या ह्या गडाला. मला तर माझी आणि प्रेमची तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही खरं एकदा प्रत्येकाने भेट द्यावी. जे ट्रेकर आहेत, ज्यांना गड भ्रमंती करायला आवडतं, सह्याद्रीत फिरायला आवडतं, तुम्ही 10 ते 15 मिनटात प्रवेशद्वारापाशी पोहोचता. त्यामुळे याच्यात काही एवढा मोठा ट्रेक करण्यासारखं पण काही नाही आहे. रोड वगैरे सगळा व्यवस्थित आहे, चांगले गुगल मॅपपर्यंत अपडेटेड आहे की कुठे चुकवत नाही आहे भलत्या रस्त्याला. आणि एकच वाट आहे गडाला, आम्ही माहितीप्रमाणे 4 वाटा आहेत, पण त्या काय जाण्या येण्याच्या ह्याच्या नाही आहेत, कारण आता त्या खूप खराब ढासळल्या पण आहेत आणि खराब पण झाल्या. त्यामुळे आता मी पण व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, एक लाईक जरूर करा. आणि ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच भन्नाट बाईक राईड आणि आपले ट्रेक तुम्ही पाहणार आहोत आपल्या चॅनलवर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराज.